आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। पुण्यातील राजगड किल्ल्यावर शिवप्रेमींकडून अवैधरित्या पैसे वसुली केली जात असल्याचा आरोप वनविभागाचं नाव सांगून खासगी तरुण वसुली करत असल्याचा प्रकार। संबंधित तरुणाकडे कोणतंही ओळखपत्र नाही। पुण्यात गुजरातहून विक्रीसाठी आणलेला 22,91,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त। नरे पोलिसांनी कारवाई करत 2 जणांना ताब्यात घेतले। नाशिकच्या नांदगावात एका तरुणाला धर्मांतरासाठी प्रलोभनं आणि धमक्या दिल्याचा आरोप। 6 जणांविरोधात तक्रार दाखल। या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून कारवाईची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 1105 जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराचं एप्रिल महिन्याचं देयक अद्याप प्रलंबित। नव्या शैक्षणिक सत्रापूर्वी निधी उपलब्ध करून देण्याची मुख्याध्यापकांकडून मागणी। महाराष्ट्राचा चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरपुंजूमध्ये 174 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसामुळे पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये भर पावसातही खासदार निलेश लंके यांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार लंकेंचं पारनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी।